केबल टाकायचं 15 गुंड पाठवून ती केबल माझी स्वतः त्यांनी फोन करून काढायला लावली माझी टाकलेली केबल. त्याच्यामुळे माझं नुकसान एवढं व्हायला लागलं की प्रमाणाच्या बाहेर. आजही मला लाईट नाहीये आणि संजय काकडे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, पूर्ण गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तो. माझ्या टाकीत मुद्दाम तो मानवी इष्टा घाण की मी तिथून निघून जावे, माझे झेंडे काढायचा प्रयत्न आहे त्याचा की बाबा तुझ्या झेंड्यामुळं माझे कस्टमर यायला हे होतात, की कस्टमर माझे मिळत नाही तुझे झेंडे बघून, पण माझे झेंडे काढा सांगतो. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्याची. इतका नालायक माणूस आहे की अख्ख्या भूगोला आमच्या माहिती आहे तो. एवढा नालायक माणूस आहे संजय काकडे. आणि 13 वर्ष झालं मला हात त्रास देतो की तो जमीन माझी बळकवण्याच्या हिशोबाने चालली, की तो काय म्हणतो तुमची जमीन घेतल्याशिवाय मी राहणार नाही, माझे अब्जाधीश रुपये गेले तरी चालतील, ती जमीन मी घेणार. माझ्यासमोर PMRDच्या अधिकाऱ्याला फोन लावतो ह्याचा प्लॅन कॅन्सल करा. म्हणजे हे असे सगळे माझ्यावर दबाव आणत चालतो तो. तुमची काय मागणी आहे, म्हणजे मी SC ST कडे सगळी पूर्तता करून SC ST पोलिसांना 10 वेळा लेटर पाठवले, पण पोलीस अध्यक्षांनी त्याला कचऱ्याच्या डब्यात ते लेटर टाकले. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की आम्ही होऊन त्यांना हे सांगू तुम्हाला काही त्याची द्यायची गरज नाहीये, म्हणजे त्यांना उत्तर आम्ही देऊ. मग आम्ही सर्वसामान्य मागासवर्गीयांनी कोणाकडे न्याय मागायचा? पोलीस त्यांच्या दावणीला पडल्यासारखे आहेत पूर्ण. 100 वेळा ते DYSP कडे गेलो, 10 वेळा मी SP साहेबांकडे आलो. SP साहेब त्या लेटरवर सही करतात आणि खाली पाठवतात. DYSP साहेब काहीच काम करत नाही. PI म्हणतात माझ्या हातात नाही. माझ्या इथं मी स्वतःचं काही काम करत असतो तर संजय काकडे मला कुठलंही काम करू देत नाही. माझं घर बांधायचं म्हटलं तर ते बांधू देत नाही, मला कंस्ट्रक्शन करायचं म्हटलं कंस्ट्रक्शन करू देत नाही. गेले 12-13 वर्ष माझं 10-12 कोटी रुपयाचं नुकसान या माणसाने केलंय. आणि आता मी पोट कसा तरी भरतो तर तो माणूस मला ते पोटही नीट भरू देत नाही, कारण ती माझी कंपनी पूर्ण बंद केली त्यांनी. मी खायचं काय, माझ्या मुलांची शिक्षण बंद पडली त्याच्यामुळं.